आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जीएसटीच्या बद्दल खूप मोठी घोषणा केली आणि उद्यापासून ती घोषणा प्रत्यक्षात अंमलात येणार आहे आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना मोठा दिलासा मिळेल। यामध्ये सर्वसामान्य गरजू मध्यमवर्गीय महिला, युवा, शेतकरी सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे। खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू, आपण दिवाळी धमाकाही म्हणू शकतो। आणि म्हणून यामध्ये अतिशय सुटसुटीत जीएसटीची प्रक्रिया निर्णय त्यांनी घेतलाय। 5% आणि 18% दोनच स्लॅब ठेवलेत। पूर्वी 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18%, 28%। आता यामध्ये 12% आणि 28% काढून टाकला, 5% आणि 18% दोनच स्लॅब ठेवलेत आणि यामध्ये जीवनावश्यक वस्तूंना प्राधान्य दिलेलं आहे। त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी अजून खुश होणार आहेत आणि यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि छोटे व्यापारी, दुकानदार यांना देखील यामध्ये लाभ होतोय। त्यामुळे कंजम्पशन वाढेल, उत्पादन वाढेल आणि रोजगारही वाढतील। खरं म्हणजे देश आत्मनिर्भरतेकडे चाललेला आहे। स्वदेशीचा नारा, स्वदेशीचा निर्णय या मोदीजींच्या निर्णयामधून दिसतोय। खरं म्हणजे 21वी सदी नरेंद्र मोदी असं मी म्हटलं होतं आणि खरं म्हणजे आता ते खरं होताना, सत्यात उतरताना आपण पाहतोय। त्यामुळे या जीएसटीच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि गोरगरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, दुकानदार, छोटे व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना बूस्ट मिळणार आहे। आणि हा निर्णय उद्यापासून लागू होतोय। उद्यापासून नवरात्रीचा जागर सुरू होतोय, घटस्थापना होते आहे। एक प्रकारे जे आपलं देशवासियांचं आणि मोदीजींचं स्वप्न आहे, देश आर्थिक महासत्ता बनला पाहिजे। खरं म्हणजे एक प्रकारे महासत्तेची घटस्थापनाच होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी हा देशवासियांसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या उन्नतीसाठी, देश आर्थिक महासत्ता बनण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि मी हेही सांगतो की आता अनेक निर्णय मोदीजींनी घेतले यापूर्वी। 2014 नंतर या देशाला पुढे नेण्याचं काम, या देशाचा डंका, या देशाचा गौरव जगभरामध्ये वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि 2014ची पूर्वीची परिस्थिती देखील आपण पाहिली आहे। परंतु खरा विकास झाला 2014 नंतर। 11 वर्षाची कारकीर्द आपण पाहिली तर एक यशस्वी प्रधानमंत्री म्हणून मोदीजींकडे आपण पाहतोय, सारं जग पाहतोय। आणि मला वाटतं आता जे काही टॅरिफ वगैरेच्यावर सगळी चर्चा चालली होती,
या टॅरिफचा कुठलाही फटका देशवासियांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मध्यमवर्गीयांना, सामान्य वर्गाला पडू नये म्हणूनच हा जीएसटीचा निर्णय हा क्रांतिकारी निर्णय आहे. विरोधक नेहमी चांगल्या निर्णयाला विरोध करतात. आता जर या निर्णयाला त्यांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं पाहिजे. जर विरोध केला तर लोक खऱ्या अर्थाने त्यांना जोडे दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. सर, विरोधकांचा प्रश्न आहे की राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते की हा जो जीएसटी आहे तो जीएसटी म्हणजे गृहस्थी सर्वनाश टॅक्स आणि त्यांनी जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स असा उल्लेख केला होता. तर आता काय बोलणार? खरं म्हणजे मी म्हणूनच म्हणालो की राहुल गांधी हे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जेव्हा जेव्हा चांगले निर्णय घेतले तेव्हा तेव्हा त्याला विरोध केला, त्याच्यावर टीका टिप्पणी केली. ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हाही टीका टिप्पणी केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्यावर देखील त्यांनी शंका उत्पन्न केली आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या निर्णयावर पण शंका उत्पन्न केली. हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून जेव्हा जीएसटीला ते गब्बरसिंग टॅक्स म्हणाले, खरं म्हणजे मी याला म्हणेन ते पण दुर्दैवी आहे. आणि गृहस्थी सर्वनाश टॅक्स म्हणाले, हे खरं म्हणजे दुर्दैवी वक्तव्य त्यांनी केलं. पण आता मी म्हणेल गब्बरसिंग टॅक्स त्यांनी म्हटलं असेल तर खऱ्या अर्थाने मोदींनी ग्रोथ सक्सेस टॅक्स हे करून दाखवलं. म्हणजे आता प्रगतीची वेळ आलेली आहे, देशाच्या प्रगतीचा काळ आलेला आहे. आणि त्याचबरोबर जे गृहस्थी सर्वनाश टॅक्स त्यांनी म्हटलं त्याला मी म्हणेल खऱ्या अर्थाने गृहस्थी सेव्हिंग टॅक्स. म्हणजे गृहस्थी म्हणजे कुटुंब, परिवार वाचवण्याचं हा जीएसटीचा निर्णय आहे. आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने त्यांच्या दोन्ही वक्तव्याला मोदीजींनी चांगली चपराक दिलेली आहे. आणि म्हणूनच एक चोख उत्तर राहुल गांधी यांच्या दुर्दैवी वक्तव्याला मोदीजींनी जीएसटी मध्ये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आमूलाग्र बदल घडवून, क्रांती घडवून राहुल गांधी यांना दिलेला आहे. आणि देशवासीय पूर्णपणे या निर्णयाच्या आणि मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्हाला गर्व आहे की मोदीजींसारखा प्रधानमंत्री आम्हाला देशाला लाभलेला आहे. हे आमचं सौभाग्य आहे. कारण राहुल गांधी सोडल्याशिवाय इतर कोणत्याही विरोधकांनी जीएसटी वरती कुठलीही टीका नाही केलेली आहे, कोणतेही साधारण ट्विटही नाही केलेलं. राहुल गांधीने आज टीका केली याच्यावर? कोणीच नाही. नाही, टीका केली तर लोक त्यांना खरं म्हणजे जे याच्यावर टीका करतील त्यांना खरंच लोक जोडून काढतील आणि खरंच लोक जोडे दाखवतील. जोडे म्हणजे माहित आहे ना काय ते. आणि यावर हे सर्वसामान्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा निर्णय आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी आणणारा निर्णय आहे. सर्वसामान्य गोरगरीब, मध्यमवर्गीय, व्यापारी, महिला सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारा हा निर्णय आहे. त्यामुळे याला जो विरोध करेल त्याला जनता त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. भारतातली जनता, भारतातले 140 करोड लोक सुज्ञ आहेत, समजदार आहेत. विरोधकांनी देखील मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं, समर्थन करायलाच पाहिजे. कारण मोदीजींनी हा निर्णय जो घेतला तो 140 कोटी जनतेसाठी घेतलेला आहे. त्यामुळे याला समर्थन आणि याचं अभिनंदनच करावं लागेल. याच्या विरोधात कुठलंही वक्तव्य केलं तर त्यांना त्याचा भुगतान करावं लागेल. त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. आज ते जीएसटी एवढा मोदीजींचा विषय आहे.
क्रांतिकारी निर्णय है। मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का तहे दिल से, हृदय से अभिनंदन करता हूं, क्योंकि जीएसटी में 4 स्लैब थे, वो 2 स्लैब निकाल दिए, 2 ही स्लैब रखे। और ये सही माने में ये जो निर्णय है ये आम लोगों के लिए, मध्यम और मिडिल क्लास लोगों के लिए, महिलाओं के लिए, किसानों के लिए, व्यापारियों के लिए, जो छोटे व्यापारी दुकानदार हैं, सभी लोगों के लिए क्रांतिकारी निर्णय है। और इसके वजह से कंजम्पशन बढ़ेगा, प्रोडक्शन बढ़ेगा और रोजगार बढ़ेगा। और इसीलिए ये मोदी जी का मास्टर स्ट्रोक है। ये मास्टर स्ट्रोक है क्योंकि लोगों के जीवन को बदलने वाला ये निर्णय है। और मैं ये भी कहूंगा कि 4 स्लैब में से 2 स्लैब निकाल दिए, 5% और 18% के 2 ही स्लैब रखे। और जो रोजमर्रा लोगों के लिए जो रोजाना जीवनावश्यक चीजें लगती है जीवन बिताने के लिए, उसको बहुत सस्ता कर दिया है। और इसलिए ये बहुत बड़ा निर्णय है। ये आत्मनिर्भर भारत की ओर ले जाने वाला निर्णय है। मैं ये भी कहूंगा कि ये दिवाली आ रही है, ये दिवाली गिफ्ट, दिवाली धमाका भी हो सकता है, दिवाली धमाका कहे। और मैं ये भी कहूंगा कि 21वीं सदी नरेंद्र मोदी, ये उन्होंने साबित करके दिखाया है ये निर्णय लेकर। और ये लोगों के जीवन को बदलने वाला निर्णय है। और इसलिए उनको जितना भी धन्यवाद देना चाहिए वो कम है, क्योंकि जो रोजाना लगने वाले जो चीजें हैं, जीवनावश्यक चीजें हैं, दवाइयाँ हैं, ये सब इस निर्णय से लोग आराम से खरीद सकते हैं और लोगों की क्रय शक्ति जो है, कंजम्पशन बढ़ेगा। सर एक सवाल ये है कि जब ये लड़ाई की बात चली थी तब राहुल गांधी ने कहा था कि ये जीएसटी, और ये भी कहूंगा कि मैं कल नवरात्रि है, नवरात्रि की शुरुआत है, घट स्थापना है, और हमारा सबका सपना है, देशवासियों का सपना है, आदरणीय प्रधानमंत्री जी का सपना है, देश को महासत्ता बनाए। तो मैं ये भी कहूंगा कि ये महासत्ता की घट स्थापना होने जा रही है, उसकी शुरुआत है, ये भी कहेंगे तो वो भी उचित होगा। सर कल से नवरात्रि शुरू हो रही है और कल से ही एक बचत, जीएसटी बचत का जो पर्व है वो भी शुरू होगा। लेकिन सवाल ये है कि राहुल गांधी ने पूर्व में कहा था कि जीएसटी मतलब गृहस्थी सर्वनाश टैक्स, और इसके साथ ही उन्होंने एक और वर्ड यूज किया था, उनका ये कहना था कि गब्बर सिंह टैक्स। अब क्या करेंगे? अभी तो इस निर्णय का विरोधी पक्ष ने स्वागत करना चाहिए। इस निर्णय का विरोधी पक्ष ने अभिनंदन करना चाहिए, क्योंकि 140 करोड़ जनता के भलाई के लिए निर्णय लिया है। अगर इसको विरोध करेंगे तो लोग ये विरोधी पक्ष को इसका भुगतान करना पड़ेगा, और लोग ये उनकी जो विरोध करेंगे उनकी जगह दिखा देंगे, उनको करारा जवाब भी देंगे। और मैंने अभी भी मराठी में कहा था, जोड़े दिखाएंगे, वो हिंदी में भी आप लोग समझ लो कि वो दिखाने की नौबत विरोधी पक्ष न लाए। और जब राहुल गांधी जी ने कहा था जीएसटी, क्या कहा था आपने? कहा कि गृहस्थी सर्वनाश टैक्स। मैं तो इसको दुर्भाग्यपूर्ण बात कहूंगा। राहुल गांधी जब भी मोदी जी अच्छे निर्णय लेते हैं, ऑपरेशन सिंदूर का निर्णय हो या और कई निर्णय जो लिए देश हित के, उसका विरोधी किया है उन्होंने। लेकिन मैं ये इसके बारे में ये कहूँगा, उन्होंने कहा गृहस्थी सर्वनाश टैक्स, तो मैं ये कहूँगा गृहस्थी सेविंग टैक्स।
ये गृहस्थी सेविंग टैक्स है, ये परिवार को, गृहस्थी को बचाने वाला ये जीएसटी है। और गब्बर सिंह टैक्स क्या है, वो तो मैं कहूँगा ग्रोथ सक्सेस टैक्स। ये अभी से हमारे देश का जो प्रगति का समय शुरू हुआ है, प्रगति और तेजी से बढ़ेगी आगे। इसलिए राहुल गांधी ने जो स्टेटमेंट किया था उस वक्त, उसका करारा जवाब ये जीएसटी का निर्णय लेकर आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने मुंहतोड़ जवाब दिया है, ये कहूंगा मैं। सर दुसरा एक प्रश्न होता, त्या बहिणीचे लाडके भाऊ लाडली बहना भी इससे खुश होगी, क्योंकि उनके रोजाना जो सामान लगता है, चीजें लगती है, वो भी सस्ती हुई है। तो इससे लाडली बहना भी और खुश हो जाएंगी, और लाडले भाई भी, लाडले किसान भी, सभी लोगों के लिए, छोटे मोटे जो व्यापारी है, दुकानदार है, वो सभी लोगों को ध्यान में रखते हुए ऐसा निर्णय कभी नहीं हुआ था। ये ऐतिहासिक निर्णय है, और ये निर्णय और मोदी जी का नाम स्वर्णिम अक्षरों में लिखा जाएगा। लोग याद रखेंगे कि निर्णय लेने वाले देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के समय में निर्णय लिया गया। सर मोदीजींनी आवाहन केलं आहे की गर्वाने बोला की आम्ही स्वदेशी आम्ही विकत घेतो। शिवसेनेकडून भविष्यामध्ये काही कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत का? कारण लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे खूप लघु उद्योग असतात, छोटे छोटे प्रकल्प असतात, तर त्या लोकांसाठी शिवसेनेकडून भविष्यात काही आत्मनिर्भर भारत की ओर हम आत्मनिर्भर भारताकडे चाललोय, म्हणून गर्व से कहो हम स्वदेशी है। स्वदेशी हे देशप्रेम आहे, आणि म्हणून आता मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे घरामध्ये, दुकानामध्ये स्वदेशी वस्तू दिसल्या पाहिजे, आणि स्वदेशी वस्तू दिसल्या की त्यामुळे आपलं जे काही प्रोडक्शन आहे, उत्पादक आहे, उत्पादन वाढेल, रोजगार वाढेल, आणि लोकांचं कंजम्पशन वाढेल, म्हणजे खरेदी करण्याची शक्ती वाढेल, क्रय शक्ती वाढेल, आणि त्यामुळे हा देश पुढे जाईल। आणि महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारची अंमलबजावणी आमचं महायुती सरकार करेल। धन्यवाद। सर लाडकी बहीण योजनेमध्ये अनेकांचे जे लाडकी बहीण आहे त्यांचे पैसे आलेच नाही, एक गैरसमज कुठेतरी झालेला आहे। सध्या सरकारतर्फे आपण सांगितलं गेलं आहे की केवायसी करायची, आणि तो महत्वाचा देखील आहे। नेमकं हे लोकांमध्ये जो गैरसमज झालेला ते दूर व्हावा म्हणून आपण सर काय सांगा लोकांना, लाडकी बहिणींना? पहिली गोष्ट मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं, आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई केवायसी, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई केवायसी मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई केवायसी मुळे हे आधार कार्ड लिंक होईल, आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल, आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल, आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल, आणि त्यामुळे ई केवायसी मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई केवायसी मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल, आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना, त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतो।
कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली. त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही. ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार. बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलंही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. सर, तुम्ही जी योजना सुरू केली होती लाडकी बहीण योजना, त्या योजना घेऊन आता विरोधक पुन्हा टीका करू लागले आहेत ई-केवायसी ला घेऊन. याच्यात ई-केवायसी कशी केली जाणार, एक गैरसमज पसरवला जात आहे तुमच्या योजनेला घेऊन. नेमकं तुमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही काय सांगता? खरं म्हणजे गैरसमज, ही योजना आम्ही जाहीर केली तेव्हापासून विरोधक सुरू करत. कोर्टात कोणी गेले स्टे आणण्यासाठी आणि फक्त चुनावी जुमला आहे म्हणून देखील सांगितलं. परंतु मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे ही कधी बंद होणार नाही. ई-केवायसी या योजनेची सुलभता, सुटसुटीतपणा, पारदर्शकपणा आणण्यासाठी ई-केवायसी आहे आणि आधार कार्ड लिंक होणार आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही. कुणाची दिशाभूल जे करतायत, अफवा पसरवत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला आहे, काळजी करण्याचं कारण नाही. त्यांची योजना कायम सुरू राहणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.